हाय गाईज, वेलकम टू नेहाश्री ब्लॉग्स. आजचा ब्लॉग जो आहे तो खूप 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 स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण माझ्या लाईफमध्ये असा काहीतरीचा चेंज येणार आहे जो मागच्या 1.5-2 वर्षानंतरचा काहीतरी लाईफ चेंजिंग ॲक्टिव्हिटी होणार आहे. आज काय होणार असेल ते तुम्ही गेस करा कमेंट्समध्ये, तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. जे काम आहे त्याच्यासाठी मी खूप जास्त नर्वस आहे, कारण म्हणजे त्यासाठी मी 2 वर्ष वाट बघितली आहे. ॲक्च्युली वाट नाही, थोडंसं पोस्टपोन डिले केलं आहे, पण आज तो दिवस आहे की जे काम आपल्याला करायचं आहे ते करायचंच आहे, असं आहे, नो ऑप्शन. आणि हो, मला म्हणजे असं नाही की फोर्सफुली, मला स्वतःहून करायचं आहे. पण तेच की बाळ झाल्यानंतर वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी येते आणि माझी प्रायोरिटीज चेंज झाल्या होत्या. पण नाही, आता परत आपल्याला आपलं काय म्हणतात रुटीन चेंज करायचं आहे, आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या सेट करायचं आहे. बाळ विल बी माय फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज, पण त्यासोबत लाईफच्या पण भरपूर काही ज्या गोष्टी आहेत ज्या मी लॅक करत होते एवढे दिवस, त्या आपल्याला परत रुटीनमध्ये आणायच्या आहेत. सो या खूप जास्त मोठं इंट्रोडक्शन होतं आहे. सो लेट्स गो. काय काय होतं आहे बघूया घरामध्ये आजच्या दिवसामध्ये. सो स्टे ट्यून, पूर्ण बघा, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि खूप नर्वस आहे. सो विश मीला खूप साऱ्या तुमच्या शुभेच्छा देऊन जा माझ्यासाठी. स्वलन माझा फेस असा थोडासा सुजलेला दिसतो आहे, कारण रात्री झोप पण नाही आली मला टेन्शनमुळे, आणि थोडं तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळे. लेट्स गो, वी कॅन डू इट. एक पप्पी दे. चला मम्माला पप्पी दे, आज स्पेशल डे है. इकडे इकडे पप्पी दे. मम्माला ऑल द बेस्ट मम्मा, ऑल द बेस्ट. असं मम्मीला ऑल द बेस्ट. 1.5-2 वर्षाच्या गॅप नंतर परत ऑफिस जॉईन करणं हा अनुभव सगळ्या स्त्रियांसाठी एकाच वेळी चॅलेंजिंग आणि मोटिवेशनल असतो. तू काय करते? सुरुवातीला काही वेळ जॉब आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज यामध्ये बॅलन्स साधणं थोडं कठीण असतं, पण हळूहळू स्वतःला परत कामामध्ये गुंतलेलं बघून आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आणि ह्या प्रवासात जर फॅमिलीचा सपोर्ट असेल तर ही जर्नी अजूनच सोपी होऊन जाते. मदरहुड बस बाळाला डिलिव्हरी देणं इतक्यातच सीमित नाही, तर ते एका मदरला सॅक्रिफाईस, टाइम मॅनेजमेंट, ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग आणि बरंच काही शिकवून जातं. म्हणून जॉबला परत जाणे फक्त फायनान्शियली नसून मेंटली आणि इमोशनली इंडिपेंडन्स देणार आहे. सुरुवातीला मला स्वतःवर बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता. इव्हन मी ड्राईव्ह करू शकेल का, मी ऑफिसमध्ये बोलू शकेल का, माझ्याच्याने काम होईल का, या सगळ्या प्रश्नांमुळे माझ्या डोक्यामध्ये सतत टेन्शन राहायचं. पण म्हणतात ना, सुरुवात करणे हीच यशाची पहिली पायरी. म्हणून मीही हिंमत करून ती पहिलं पाऊल घेतलं. जर तुम्हीही माझ्यासारख्या सिच्युएशन मध्ये कन्फ्युज असाल तर तुम्हीही निडर होऊन ते पहिलं पाऊल नक्की उचला. ज्यांनी त्यांनी गेस केलं की मी ऑफिस जॉईन करणार आहे ते करेक्ट आहे. आज माझा डे 1 आहे ऑफिसचा, आणि जस्ट ती नॉर्मल जी प्रोसिजर असते ती सगळी चालू होणार आहे. आता सध्या अवेलेबल नाही आहे जे माझी प्रोसिजर करून देणार आहेत, सो त्याच्यासाठी वेट करतो आहे आपण. आता जस्टच मी जेवण केलं आहे, सो ते झालं की मग बघू आज काम होतं आहे की नाही होत आहे. जर नाही झालं तर मला परत मंडेला खूप लांब असं यावं लागणार आहे. आजचा झालेला आहे माझा ऑफिसचा फर्स्ट डे. श्रीची वाट बघते मी आता, ते मला पिकअप करायला येणार आहे. थोडंसं काम झालं आहे, आपल्याला परत ऑफिसला यावं लागणार आहे. ॲक्च्युली ऑफिसला आता डेलीच यावं लागणार आहे, पण हे थोडं दूरचं ऑफिस आहे, सो इथे आपण रिक्वेस्ट करू की मला थोडं जवळचं ऑफिस मिळेल, म्हणजे मिळावं याच्यासाठी आपण रिक्वेस्ट करू. बाकी काही नाही. कसा होता आजचा एक्सपिरियन्स? थोडासा मिक्स्ड होता, म्हणजे असं वाटलं की नवीन आहे, एक्सिस नव्हतं माझ्याकडे, सो मला हेल्प करत होते सगळे अंदर जाण्यासाठी वगैरे. या थोडी जरा तब्येत बेटर असली तर अजून छान वाटेल ऑफिसला वगैरे यायला. 20 मिनिटं लागले. चलो बसा. हे माझ्याकडून तुला गिफ्ट. थँक्यू. तुझा नवीन परत जॉब सुरू झाल्याबद्दल. ओ बापरे, मला पॅक बी काय आहे? बरं गेस कर काय. थांब ना, गेस कर काय. गेस करू. हा खुल्लो वॉच आत्ताच घेते मी. वॉच नसेल, परफ्यूम मिनी, छोटा परफ्यूम, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. जाऊ दे, मी सांगतो वॉच आहे तर काय. वॉच आहे. माझ्याजवळ पण वॉचचं कलेक्शन होणार आहे का? येस, स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉच.
थँक्यू श्री. ऍपलची यो पॉट्स ऍपलचे. श्री आर यू सिरियस? पाडत होती आत्ताच. ऍपलचे इयरपोर्ट्स. थांब बाई, पाहू दे खरोखर आहे का? बाप गाईज, ऍपल एअरपॉड खोलायला बी भीती वाटत नाही एवढं. प्रो 2 वापरण कधी मी. ऍपल एअरपॉड प्रो 2. प्रो 2 आत्ताच भारी, सगळ्यात भारी जेवाले. बाबू कसं आहे? भारी. याच्यात कुठे ऍपल कोण नाही लिहिलेलं पण. एवढं मोठं दिलंय, अजून काय पाहिजे? थँक्यू 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 थँक्यू. आवडला का? चांगला आहे गिफ्ट. मस्त. थँक्यू. एक्सपेक्टेड होतं का कधी मी तुला एवढं Apple. महागडं गिफ्ट देईल? म्हणजे आपण ठरलं होतं की 5,000चं देईल. 5,000चं आहे. 5,000 5,000चं आहे. 5,000 लय हा 5,000 लय हा, मग किती राहतात? कितीला येतात? 22,000 येतात ना बाई. काय नाही कितीला येतात? 50. मग पागल आहे का? 50 लय झाले ना बे. 50 मध्ये मोबाईल येऊन राहिला ना. मित्राकडे होते 40. मला एकदम खूप टेन्शन येऊन जाईल. हो श्री, श्री हे 20,000चे. किती? 20,000चे. हे एवढं परवडत नाही आपल्याला वापस. अरे याच्यातला एक पण बुंडूल गेला ना. शांती बसायचं आता, बडबड नाही करायचं. आता बुंडूल गेलं तर ते तू जिबे तू हात पाय विकतो आता विकून काढून. एवढे बुंडूल आता ते पाहायचं आता, ते कसं करायचं आता ते तू बघायचा. नाही नाही पडत नाही ते, पण ते नीट घाल. हा नीट. आता कुठं लेफ्टला लेफ्ट, राईटला राईट असं ठेवत जा. बरोबर. पापा पापा पप्पा मम्मा बाबा पापा 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 म्हण. पापा पापा पापा. with